हाय फ्रेंड, मी काल मार्केटमधनं मक्याची कणसं आणलेली आहेत. हे पहा. तर मी आज त्यांना आता सोलून घेते. त्यानंतर मग बॉईल करल आणि मग त्याचा चाट बनवणार आहे. तर चला आपण ते सोलून घेऊया. फायनली सोलून झालेले आहेत मक्याची कणसं आणि आता चला तर बॉईल करून घेऊया. धुवून घेतलेले एक कॉर्न, त्यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ टाकूया. 1 चमचा मीठ टाकले. त्यानंतर ते हलवून घेऊया. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकलेले आहे. आता कुकरचं झाकण लावून ते आपण वाफवून घेऊया. ठेवलंय कुकर स्वीट कॉर्न बॉईल करण्यासाठी. तर आता बॉईल होतील. लईतले 5 मिनटं शिट्ट्या घेऊन आपण 7 शिट्ट्या घेणार आणि बंद करणार. थंड झाल्यावरती आपण तो चाट बनवूया. कुकर थंड झालेला आहे आणि स्वीट कॉर्न पण बॉईल झालेले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया. तडका पॅन घेऊया. तोपर्यंत आपण याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया. चला तर पॅनमध्ये तेल टाकूया. तेल टाकलेले त्यामध्ये जिरे टाकूया. हे बघा, जिरी फुललेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया आणि कढीपत्ता टाकू. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकूया आवडीनुसार. गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण ह्या स्वीट कॉर्नवर टाकणार आहोत. चाट मसाला टाकूया आवडीनुसार. त्यानंतर आपण शेव टाकूया याच्यावरती. हे पहा, किती भन्नाट दिसतंय ना, आणि चवीला खूपच भन्नाट झालेला असेल. आणि बाहेर पाऊस चालू आहे. हे पहा, आणि पावसाच्या मोसममध्ये हे आणि